Today we will see the second kingdom, that is the Protista. In the last lecture we have seen the first kingdom, that is the Monera kingdom, in which again we have seen the three different groups of organisms, that is Archaebacteria, Eubacteria, Mycoplasma, etc. Now we will see the second type of kingdom, that is known as the kingdom Protista. मागच्या तासाला आपण मोनेरा किंगडमचा सगळ्या ऑर्गॅनिझमचा स्टडी आपण बघितलेला आहे. कशा पद्धतीचे ते ऑर्गॅनिझम्स आहेत, कोणकोणते मोड ऑफ न्यूट्रिशन आहेत, पॅथोजेनिक कोणते आहेत, युजफुल कोणते आहेत. आता आपण दुसऱ्या याच्याकडे पुढे जाऊयात. तो जो आहे किंगडम प्रोटिस्टा. ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन बघत होतो, 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. पहिला जो आपण म्हटलं होतं प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. दुसरा कुठला घेतला होता आपण? आता युकॅरियोटिक. Eukaryotic again subdivided into unicellular and multicellular. These protista are the groups of includes all the unicellular but eukaryotic organisms. आता हा जो ग्रुप घेतलाय दुसरा, हे कसे आहेत? सगळेच्या सगळे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये विभागणी केली ती आपण दोन याच्यामध्ये. एकाला काय म्हटलं होतं? प्रो युनिसेल्युलर आणि त्याला म्हटलं होतं मल्टी. हा जो ग्रुप आहे किंगडम प्रोटिस्टा, दॅट किंगडम प्रोटिस्टा इज unicellular eukaryotic organisms. These organisms show link with all eukaryotic kingdoms like plantae, fungi and animalia. हा जो किंगडम आहे प्रोटिस्टा, याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, दे शोज लिंक बिटवीन ऑल द डिफरंट टाइप्स ऑफ रिमेनिंग थ्री किंगडम्स. ऑइल नाही, हे ऑल आहे. ऑल द रिमेनिंग थ्री किंगडम कोणकोणते? प्लांटी, फंजाय आणि एनिमल. At the we have seen that this 5 kingdom system of classification shows phylogenetic relationship. जसजशी उत्क्रांती झाली, इव्होल्युशन ज्या पद्धतीने झालं, पहिला कुठला बघितला आपण? मोनेरा किंगडम. तो कसला आहे? प्रिमिटिव्ह. सगळ्यात प्रिमिटिव्ह प्रोकॅरियोटिक सेल्स. आता त्याच्यातून पुढे आलो आपण, कुठला आहे? युकॅरियोटिक. त्याच्यातला किंगडम कुठला घेतला आपण? प्रोटिस्टा, युनिसेल्युलर. हा जो किंगडम आहे, याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत, हे काय करतात? लिंक दाखवतात. कशाबरोबर लिंकेड आहेत? हे राहिलेले जे 3 किंगडम आहेत, प्लांटी, फंजाय आणि एनिमल, त्याच्यामुळं ह्या किंगडम प्रोटिस्टामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत, सम ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स शोज रिझेम्बलन्स विथ दीज 3 डिफरंट टाइप्स ऑफ किंगडम. लक्षात येते का? पहा, हा किंगडम जो आहे, आपण असं म्हणू शकतो की कनेक्टिंग लिंक आहे. कारण आता इव्होल्युशन व्हायला लागलं. इव्होल्युशन होताना हा मधला किंगडम जो आहे प्रोटिस्टा, याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स लिंक दाखवतात. हे बाकीचे जे पुढच्या 3 किंगडम्स आहेत, प्लांटी असेल, फंजाय असेल किंवा अॅनिमलिया, त्याच्यामुळं ह्या किंगडम प्रोटिस्टामध्ये काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत की दे शो कॅरेक्टर्स ऑफ बोथ किंगडम्स लाईक प्लांट अँड अॅनिमलिया. कोणते आपण परत बघणार आहोत. परंतु ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे लिंक दाखवतात. म्हणून आता इथे काय म्हणले बा, पहिला द प्रोटिस्ट प्लांट लाईक प्रोटिस्टा. कारण इथं आपण काय म्हणलं होतं? शोज लिंक विथ ऑल युकॅरियोटिक किंगडम्स. आता राहिलेले युकॅरियोटिक किंगडम्स बघणार आहोत, त्यांच्यातल्या बऱ्याचशा किंगडम सारख्याचे कॅरेक्टर आहेत. म्हणून याला आपण काय म्हणलं? प्लांट लाईक प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये आहेत, परंतु कॅरेक्टर कोणासारखे आहेत? वनस्पती सारखे. म्हणून याला प्लांट्स लाईक प्रोटिस्टा. दे आर कॉल्ड आर दे आर ऑल्सो टर्म्ड ॲज अ क्रायसोफाइट्स. ह्यांनाच दुसरं नाव जे आहे ते क्रायसोफाइट्स म्हणून बऱ्याच वेळा त्याला वापरलं. They are commonly termed as phytoplanktons. The plant-like protista are known as the phytoplanktons. Phytos आणि planktons. Phytos mean plant. Phytos हा शब्दच आहे. Phyton हा जो शब्द लॅटिन शब्द आहे, याचा अर्थच होतो प्लांट किंवा प्लांट लाईक, म्हणून त्याला प्लॅंक्टॉन्स असं म्हटलं आहे. दे आर कॉमनली टर्म्ड ॲज अ फायटोप्लॅंक्टॉन्स. वनस्पती किंवा वनस्पती सारखे जे आहेत ते प्लांट लाईक प्रोटिस्ट. दे आर मायक्रोस्कोपिक अँड मोस्टली फोटोसिंथेटिक अँड आर मेजर प्रोड्युसर्स इन द ओशन्स. These are most important organisms in the environment, though they are microscopic. Majority of oxygen which is present in our atmosphere was produced by these organisms. लक्षात घ्या, हे मायक्रोस्कोपिक जरी असले तरी ह्यांचं वैशिष्ट्य, ह्यांची संख्या जास्त आहे. कारण लहान आहेत आणि ते कुठं समुद्रातला मोठा पोर्शन जो आहे तो ह्यांनीच ऑक्युपाय केलेला असतो. त्याच्यामुळं हे फार महत्वाचे घटक आहेत.
जेवढे फायटोप्लॅन्क्टॉन जास्त असतील तेवढं जास्त ऑक्सिजन तयार होईल. ऑक्सिजन डिप्लिशनचा जो प्रकार झालाय ह्या फायटोप्लॅन्क्टॉनची संख्या पाण्यातली समुद्रातली कमी झालेली आहे. त्याच्यामुळे ऑक्सिजन पुरवणा जे घटक आहेत ते कमी झाले. वनस्पतीपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो, पण वनस्पतीची संख्या लिमिटेड आहे. पण ह्यांची संख्या मिलियन्स ट्रिलियन्स मध्ये आहे. त्याच्यामुळे यांच्यापासून आपल्याला ऑक्सिजन जो आहे तो जास्त प्रमाणात मिळतो. Most of them are referred to as the diatoms as they have made body well made up of two soap box like fittings सिलिका कव्हर. डायटम्स का म्हटलेला डाय म्हणजे काय परत टू आर दोन घटक एकत्र जोडल्यासारखं दिसतं. सोप केस माहिती आपल्याला दोन सोप केसचे बॉक्स कसे एकमेकाला जोडतो ना तशा पद्धतीची याच्या रचना आहे म्हणून ह्याला काय म्हटलं तर डायटम बऱ्याच वेळा म्हटलं. Diet means Earth is nothing but these shells left behind for so many years. बऱ्याच वर्षापासून या पृथ्वी तलावरती हा जो घटक आहे तो अस्तित्वात आहे. Diatomaceous earth is granular, hence finds use in polishing and filtration. हे फार महत्वाचे घटक आहे समुद्रामध्ये. त्या समुद्राचं शुद्धीकरण करणं, त्या समुद्राचं फिल्ट्रेशन करणं पाण्याचं त्या किंवा जे काही वेस्ट मॅटर आपण त्याच्यामध्ये टाकतो त्याच्यापासून संरक्षण करणं ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे डायटम जे आहेत ते भरपूर महत्वाचे. सो दिस इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ सर्टन काइंड्स ऑफ डायटम्स. हे एक नाहीत आणि यांचे आकार इतके सुंदर असतात. तुम्ही डायटम्स जर बघितले डायमंड्स ज्याला आपण म्हणतो का नाही डायमंड्स पेक्षा याचे आकार सुंदर असतात आणि दिसायला फार अट्रॅक्टिव्ह असतात. आपल्या जवळपास जरी समजा कुठलं पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा हे डायटम्स असतात. समुद्रातच असतात असं काही नाही. आपल्याकडे जे घेतले तर हे बारीक 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 जीव जे असतात ते आपल्याला दिसतात. सॉरी ते डायटम जे आहेत दे आर द प्लांट लाईक. सो दे आर व्हाय दे आर प्लांट लाईक. यांना प्लांट लाईक का म्हटलंय आपण? एनी आयडिया? दे आर ऑटोट्रॉफिक. They perform the function of photosynthesis similar to the plants. Therefore, they are known as the plant-like. Plant-like का म्हणलं तर हे फोटोसिंथेटिक आहे. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. फोटोसिंथेसिस आहे ना. हिरवा रंग आहे यांना. वनस्पती सारखे कॅरेक्टर आहेत म्हणून हे प्लांट-लाईक. वनस्पती सारखे दिसतात म्हणून प्लांट-लाईक नाहीत हे मायक्रोस्कोपिक आहेत. उघड्या डोळ्याने तर दिसतच नाहीत. हे लहान लहान असतात फार. म्हणून याला प्लांट-लाईक प्रोटिस्टा असं म्हटलं. दुसरा अॅनिमल लाईक प्रोटिस्टा. आता याच्यामधले कॅरेक्टर कुठले असणार अॅनिमल सारखे असतात. म्हणजे दिसायला अॅनिमल सारखे नाहीत. द कॅरेक्टर पजेसिंग दोज प्रोटिस्टा आर लाईक द अॅनिमल. कोणतं कॅरेक्टर असणार आहे? ते मे बी हेट्रोट्रॉपिक. बरोबर आहे की नाही? आता आपण पहिलं प्लांट लाईक का ऍटोट्रॉपिक आहे फोटोसिंथेसिस. हे हेट्रोट्रॉपिक प्रोटिस्टा अॅनिमल सारखे का दे आर हेट्रोट्रॉपिक. दीज आर ऑल्सो टर्म ऍज अ प्रोटोझोन्स. जसं त्याला फायटोप्लॅन्क्टॉन्स म्हटलं तसं याला प्रोटोझोन्स म्हटलं. सॉरी. आता हाही लॅटिन शब्द आहे पहा. प्रोटॉस मीन्स प्रिमिटिव्ह. झोन्स किंवा मीन्स झुलॉजिकल. अॅनिमल झुन्स म्हणजे अॅनिमल झालं. आता हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत जे अॅनिमल लाईक प्रोटोस म्हणतात हे अॅनिमलच्या अगोदरचे म्हणून याला प्रोटोझोन्स म्हणतात. त्याला फायटोप्लॅन्क्टॉन्स म्हणतात. प्लांट लाईक स्मॉल पार्ट दो फायटोप्लॅन्क्टॉन. हे प्रोटोझोन्स like animals, therefore they are known as the protozoans. They lack cell wall. जसे अॅनिमलच्या सेलमध्ये असतं तसं या प्रोटिस्टामध्ये सेल वॉल नसतो. अॅनिमलच्या सेलमध्ये पण सेल वॉल नसतो. प्लांटच्या सेलमध्ये सेल वॉल असतो. लक्षात घ्या. आपण पुढे बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक फीचर जी बघणार आहोत त्याच्यात आहे. ह्या प्रोटिस्टामध्ये सुद्धा सेल वॉल नसतो. दे आर हेट्रोट्रॉप्स. सुरुवातीलाच म्हटलं अॅनिमल लाईक म्हटलं की दुसरं तिसरं कारणच नाही तिथं. They are not able to synthesize their food material. They have to depend on other organisms for the food material. So they are heterotrophs. They are believed to be primitive animal forms. जे इथे ह्या शब्दाचं विश्लेषण केलं होतं. अॅनिमल फॉर्मच्या अगोदरचे म्हणून प्रोटोझोन्स. प्रिमेटिव्ह टू झोन्स. जे झू आहे अॅनिमल जे आहे त्यांच्या अगोदरचे म्हणून ह्याला प्रोटोझोन्स म्हणतात. Amoeboid protozoans have pseudopodia as the locomotor. अमिबा आपण ते अमिबॉइड प्रोटोझोन जे आहेत काय करतात शिडोपोडिया असतात. ज्या ठिकाणी ते येईल त्याच्याच ठिकाणी असं शिडोपोडिया तयार करतात. मध्ये तो पार्ट घेतात एनगल्फ करतात आतमध्ये घेऊन डायजेस्ट करतात. आतमध्ये शरीराच्या आतमध्ये डायजेशन आहे. अॅनिमल लाईक डायजेशन आहे. बरोबर आहे. अमिबा इज अ फ्री लिव्हिंग फॉर्म बट
Entamoeba is endoparasite and causes amoeboic dysentery. अमिबा वेगळा, एंटामिबा वेगळा. अमिबा फ्री लिव्हिंग आहे, तो पाण्यामध्ये राहील, ते पाण्यामध्ये जे काय त्याला मिळेल त्याच्या शिडोपुड्या घेईल, आतमध्ये ते अन्न करेल, एनगल करेल, तो पार्ट आत करेल, डायजेशन. परंतु एंटामिबा जी आहे तो एंडोपॅरासाइट. एंडो म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमच्या शरीराच्या आतमध्ये वाढणारे, त्याला एंडोपॅरासाइट म्हणायचं. आणि एखाद्या ऑर्गॅनिझमच्या शरीराच्या बाहेर, समजा स्किन इन्फेक्शन झालं, आपल्याला कुठं असतं, वरच्या बाजूला, इथं त्वचेला इन्फेक्शन होतं, हे एक्टोपॅरासाइट झालं. लक्षात घ्या, they are present on the outer surface of the organism, therefore they are known as ectoparasite. Endoparasite, they are present inside our body, जसा हा अँटामिबा आहे. डिसेंट्री, जुलाब जो प्रकार आहे तो ह्यांच्यामुळे होतो, अँटामिबामुळे होतो. सो दे आर प्रेझेंट इनसाइड द अवर बॉडी, दॅट इज द एंडोपॅरासाइट. फ्लॅजिलेटेड प्रोटोझॉन्स हॅव फ्लॅजेला ऍज अ लोकोमोटिव्ह ऑर्गन्स. फ्लॅजिलेटेड प्रोटोझॉन्स म्हणजे आपण काय म्हणतो, एक विशिष्ट प्रकारचं केसासारखी एक आउटग्रोथ असते, त्याच्या सहाय्याने ते पाण्यामध्ये पोहतात, म्हणून त्याला काय म्हणले, लोकोमोटरी ऑर्गन. हालचाल करण्यासाठी ते उपयोग त्यांना होतात. Trypanosoma is a common flagellated pathogen which causes sleeping sickness. This is again pathogenic organisms. Endoparasite, स्लीपिंग सिकनेस, झोप न येण्याचा जो एक प्रकारचा आजार आहे, तो आजार जो आहे, ट्रिपॅनोसोमा नावाचा जो काही अॅनिमल एक प्रोटिस्ट आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी दिसून येतो. Paramecium is a ciliate protozoans having cilia for locomotion. पॅरामिशियम हा एक असा, आपण तुम्ही याचं बघितलं स्लीपर शेप, आपण डायग्रामॅटिक बघणार आहोत. In paramecium, a cavity, that is the gullet, opens on the cell surface, वरच्या बाजूला असेल. Plasmodium is a sporozoan protozoa. Plasmodium जो आहे, it causes malaria, याच्यामुळे मलेरिया सारखा आजार होतो. It forms spores in one of its life stages. स्पोर्स तयार करतात, त्या सहाय्याने ते रिप्रोडक्शन. So this is the diagrammatic representation of the paramecium. पॅरामेशियम जो आहे, ज्याला स्लीपर शेपड म्हणलो, आपल्या पायामध्ये जे चप्पल घालतो, स्लीपर घालतो, त्यासारखा करा. हे बाहेरचं जे दिसतंय, हे दिस इज द सिलिएटेड आउटग्रोथ. विथ द हेल्प ऑफ दी सिलिया दे कॅन स्विम इन टू द वॉटर. पाण्यामध्ये पोहण्यासाठी ते त्यांना मदत करतात. त्याच्यावर आपण काय म्हणले, ते कॅव्हिटी आहे, ज्याला गुलेट असं म्हटलेलं आहे, त्याचा उपयोग जो आहे ते त्यांना. सो दिस इज वन ऑफ द अॅनिमल लाईक प्रोटिस्ट. सो दीज आर द फर्स्ट पार्ट of the five kingdom system of the classification, in which we have seen the paramecium may be present, amoeboid structures may be present, entamoeba be present, etc. In the next lecture, we will see the remaining protista, which possesses certain kinds of the characteristic features, how they are present in the different types of diverse conditions. So we will see in the next.